नमस्कार, मी ॲडव्होकेट भरत पुलारे, संस्थापक अध्यक्ष, कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पीडित पुरुष आश्रम, छत्रपती संभाजीनगर। आज आम्ही या ठिकाणी आश्रमात पिंपळाच्या वृक्षाला 108 फेऱ्या मारून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हे पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे महिला वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे का तेव्हापासून एका वटवृक्षाला हे फेऱ्या मारून 7 जन्मापर्यंत हा नवरा मिळो अशी मागणी करतात। तर त्याच धर्तीवर आम्ही पण हे पिंपळ मुंजा आहे आणि ह्या मुंजाला आम्ही 108 उलट्या फेऱ्या मारतोय। 7 वर्षापासून 8 वर्ष सुरू झालंय, त्यापासून आम्ही मागणी करून सांगतोय, त्यांनी कमी मारले, आम्ही जास्त मारून आम्ही आता वाढत जाणार आहे। तर जास्त मारून आम्ही हे सांगणार आहे का या ज्या बायका पतीला या जन्मामध्ये एवढा त्रास देता, एवढा त्रास कारण मरण यातना सहन करावं त्यांना लागतं। सावित्रीनं त्या मरण यात्रेतून त्या आपल्या पतीला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी त्याने हे प्रयत्न केले। परंतु आजचे जे आपण जे म्हणणार आहे, ज्या बायका नवऱ्याला त्रास देता आणि वट सावित्री पौर्णिमा परत वरून साजरी करते त्या नवऱ्यासाठी हे कुठंतरी चुकीचं आहे। हे यमराजाने लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे। या बाया खोटारड्या आहे, या बायांनी ज्यांनी नवऱ्यांना त्रास दिला या खोटाड्या बायकांचं ऐकलं नाही पाहिजे। कारण आम्ही आता वैतागलोय, या ज्यांच्या बायका त्रास देतात त्याच्यामध्ये ह्या जन्मात एवढा मरण यातना आहे की अशा यातना 7 जन्म तर सोडून द्या, पण 7 सेकंद सुद्धा आम्ही अशा बायका सोबत राहू शकत नाही। म्हणून आम्ही या पिंपळाच्या वृक्षाला 108 उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो की हे यमराजा आमच्या बायका उद्या येतील आणि सांगतील यांचं ऐकू नको। आणि आमचं तर कोणी ऐकत नाहीये, ना समाज ऐकतो, पोलीस यंत्रणा ऐकत नाही, न्याय व्यवस्था देखील आमचं ऐकत नाही। उद्धटपणे पुरुषांना बाहेर हाकललं जातं, पुरुषांना न्याय दिला जात नाही, पुरुषांचं ऐकून देखील घेतलं जात नाही आणि महिला आली तर तिला कोर्ट फी सुद्धा नाहीये। तर आपल्याला जर संविधानिक आपण बघितलं आर्टिकल 14 आर्टिकल 21 अशी समानता कुठेही कायद्यापुढे राहिलेली नाहीये। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे का कायद्याचं राज्य नाही राहिलं असं मला वाटतं। बाकीचं तो का दुसऱ्याला काय वाटत असेल, पण मला असं वाटतं का आज कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आणि ते संपुष्टात येत आहे। आणि असं जर झालं तर नक्कीच पुरुष जाती धोक्यात येईल, पुरुष जातीला हे धोक्याचं संकेत आहे। आणि जे काही पुरुष आहे, जे काही शासनात देखील राज्यकर्ते आहे, त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे का धोक्याचा संकेत आहे। आणि आपण याच्यावर जर काम नाही केलं आणि जेंडर बायस जे लॉज आहे ते जेंडर इक्वल जेंडर न्यूट्रल जर नाही केले तर नक्की धोक्याची घंटा आहे। आणि आपण जसं बेटी बचाव करतो तसं बेटा बचाव अभियान हे दूर राहिलेलं नाही आहे। त्याच्यासाठी समजून घेऊन सर्वांनी मिळून हे जेंडर बायस जे लॉ आहे ते खतम केले पाहिजे आणि पुरुषांसाठी देखील पुरुष आयोग बनवला गेला पाहिजे। यासाठी आम्ही हे सगळं यमराजाला साकडं घातलं आणि यमराजाला सांगितलं की बाबा आमच्यासाठी पुरुष आयोग बनव। शासन तर आमचं ऐकत नाहीये, परंतु शासनाने आणं आमच्यासाठी तर स्वतःसाठी, कारण शासनात देखील भरपूर पुरुष आहे त्यांनी, आणि नुसतं पुरुषच नाही, एक महिलांवर देखील कारवाई करून महिलांना देखील परेशान करते। केवळ जर महिला पुरुषावरच करू शकत असेल तर तो विषय नव्हता, परंतु महिला असून महिलावर कारवाई करण्याचे प्रमाण देखील वाढत चालले। म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कायद्याचा गैरवापर थांबला पाहिजे, म्हणून आम्ही पिंपळ पौर्णिमा ही साजरी केलेली आहे। कावळ्याचं महत्व काय? हा कावळा असा आहे, कावळ्याचं महत्व असं आहे की कावळ्याच्या कावळ्याचे जे मादे असते ते नर कावळ्या बरोबर ते मादे कावळा फक्त अंडे देईपर्यंत सोबत राहते। अंडे दिल्यानंतर त्या अंड्याच्या पासून पिलू बाहेर काढायचं काम एक नर कावळा करतो, पिल्लाचं संगोपन नर कावळा करतो। तशाच प्रमाणात बऱ्याचशा बायकांनी छोटे मुलं नवऱ्याकडे सोडून दिले आणि नवऱ्याकडे सोडून दिल्यानंतर त्या नवऱ्यांना बायका आई वडील सांभाळायचे, स्वतःचा सांभाळ करायचा का त्या पोराचा सांभाळ करायचा किंवा न्याय व्यवस्थेचा सांभाळ करायचा। कारण न्याय व्यवस्थेत ते स्वतः जाती तर केव्हा तशी जात नाही, कोर्टात त्या नवऱ्यावर केसेस दाखल करून जाते, तो माणूस हातबल होतो। अशा लोकांनी हातबल न होता एक कावळा एक पक्षी असून सुद्धा तो ते सांभाळू शकतो। आपण तर मानव आहे आणि आपण त्याच्यापेक्षा काहीतरी मला तरी वाटतं हुशार आहे, म्हणून त्याच्यापेक्षा आपण त्या कावळ्याचा आपण बोध घेतला पाहिजे आणि त्याच्यापासून प्रेरित झाला पाहिजे। आपण हातबल न होता आपण या कायद्याचा गैरवापर आहे त्याचा विरोध केला पाहिजे, म्हणून आमचं ते प्रेरणास्थान आहे।